हनुमान जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर समाजसेवक अनिल कुमार होटकर सर व मित्र परिवार यांच्या वतीने बुधवार दिनांक 1 एप्रिल व गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी भवानीपेठ तुळजापूर वेस्ट ढोरगल्ली येथे मोठ्या धार्मिक व मंगलमय वातावरणात श्री मारुती मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी पालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक प्रथमेश दादा कोठे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। बुधवारी यल्लेप्पा होटकर यांच्या निवासस्थानापासून ढोरगल्ली व परिसरातून सजविलेल्या बग्गीतून श्री मारुती मूर्तीची बँडच्या तालासुरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। डोक्यावर कलश धारण केलेल्या महिला भगिनी पारंपरिक भारतीय वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या। त्या सर्वांच्या लक्षवेधी ठरल्या। शिवालय भजनी मंडळाने आध्यात्मिक भजने सादर केली। होम हवन, महाआरती, गंगाजल पूजन, श्री मूर्तीस जलाधिवास, क्षीराधिवास, धान्याधिवास, पुष्पाधिवास, शयनाधिवास हे धार्मिक विधी पार पडले। गुरुवारी श्रींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा श्री 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 108 शब्र पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी ब्रहन्मठ माळकवठा यांच्या अमृत हस्ते पार पडला। तसेच पूर्णाहुती संकल्प, गंगा गणपती पूजन, स्वस्ती पुण्याह वाचन, पंचकलश, नांदी समाराधन, वास्तुमंडल पूजन, अष्टदिक्पापात्मक कलश स्थापना, सप्तसभा देवता पूजन, नवग्रह पूजन, सर्वतो भद्रतो मंडल पूजन, गणेश याग, रुद्रयाग, हनुमान याग, पार्वती परमेश्वर पूजन, सुवर्ण कळसारोहण हे धार्मिक विधी संपन्न झाले। भक्तांना महाप्रसादही वाटप करण्यात आला। श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य शामियाना साकारण्यात आला होता। श्रींच्या मंदिरास फुलांची आकर्षक व नयनरम्य आरास करून मंदिरात श्रींची नूतन मूर्ती साकारण्यात आली। मनमोहक रंगरंगोटीसह रंगावली रेखाटली होती। या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य वेदमूर्ती वीरेश स्वामी, वेदमूर्ती अश्विन कुमार स्वामी, वेदमूर्ती इरण्णा स्वामी, वेदमूर्ती केदार स्वामी, वेदमूर्ती मल्लीनाथ स्वामी यांनी केले। श्री 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 108 शब्र पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी ब्रहन्मठ माळकवठा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून शुभाशीर्वाद दिले। श्री हनुमान ಮೂರ್ತಿ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಕಳಸಾರ ನಿಮಿತ್ತ ಕಮಿಟಿಗಳು ನೇಮಿಸಿಕೊಂಡು ಪುರೋಹಿತರು ಸಮೇತ ಇವತ್ತು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ವಿಧಿಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಂತರ ಗುರು ಮುಖಾಂತರ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಕಳಸಾರೋಹಣ ನಿಮಿತ್ತ ಜರುಗಿತು। ಈ ಜರುಗಿದ ನಂತರ ಈಗೇನಾಯಿತು, ಅವ ನಿಮಗೆ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಹನುಮಾನ ನಿಮಗೆ ಸಿದ್ಧಿಯಾದ ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತಿನಿಂದ ಅವನಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಿಂದ ನಡ್ಕೋಬೇಕು, ನೀವು ಎಷ್ಟು ನಡ್ಕೋತೀರಿ ಅಷ್ಟು ನಿಮಗೆ ತಿಲೆ ಅದು ಎಳ್ಳ ಎಣ್ಣೆ ಮತ್ತು ಅವನಿಗೆ ಕಾಯಿ ಕರ್ಪೂರ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನೀವು ಎಷ್ಟೇ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಆದರೆ ನಿಮಗೆ ಆ ಹನುಮಾನ ನಿಮಗೆ ಕೃಪಾಶೀರ್ವಾದ ನಿಮಗೆ ದೊರೀತದೆ। ಈ ದಿವಸ ಜಗತ್ತಲ್ಲಿ ಅಧಿಕೃತವಾದದ್ದು ಯಾವಪ್ಪ ಅಂದರೆ ಹೆಚ್ಚು ಹನುಮಾನ ಜಯ ಹನುಮಾನನ ಎಲ್ಲ ಜಗತ್ತಿಗೆ ಅಚೀದಿಕವಾಗಿ ಅವ ಗುಡ್ಡನ್ನೇ ಹೊತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಹನುಮಾನ, ಆ ಹನುಮಾನ್ ದೇವರ ಕೃಪಾ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಇವತ್ತು ದೊರೆಯಲಿ ಅಂತೇಳಿ
ಕಮಿಟಿಯವರು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ನಿಯೋಜಿತ ಮಾಡಿ ಆ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದಾಗಿದೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಅವನಿಗೆ ನಡ್ಕೊಳ್ಳೋದಾದರೆ ನಿಮ್ಮ ಜನ್ಮ ಪಾವನ ಆಗ್ತದೆ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಪುನೀತರಾಗ್ತೀರಿ ಅಂತೇಳಿ. ಈಗ ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲೋ ಅಂಥೇಳಿ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಮರಾಠಿ ಮಾತಾಡಿ ಬರಲ್ಲ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ ಭಾಷಣ. ಆಯಿತು, ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಾಡಿ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಆ ಹನುಮಾನ ಮಂದಿರದ ಕೃಪಾಶೀರ್ವಾದಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗ್ತೀರಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಜಯ ಹನುಮಾನನಿಗೆ ಕೃಪಾಶೀರ್ವಾದ ಇರಲಿ. ಎಲ್ಲ ಪಂಚಾಯತ್ಗಳು ದಯಾಳ ಪರಮೇಶ್ವರರು ಕೃಪಾಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಸದಾ ಇರಲಿ ಅಂತೇಳಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಪುನಃ ಹರಿಸಿ नम्र या सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह श्रींचे भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदरचा सोहळा समाजसेवक अनिल कुमार होटकर सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व सक्षम नेतृत्वाखाली नियोजनबद्धपणे पार पडला. होटकर सर हे नेहमीच तन मन धनाने सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या समाजसेवेला तोडच नाही. एकूणच हा सोहळा संस्मरणीय ठरल्याचे दिसून आले. सदर धार्मिक सोहळ्याचे सर्वोत्तम नियोजन करणारे अनिल कुमार होटकर सर यांचा समाज बांधव आणि मित्रपरिवार यांच्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. हे वृत्तसंकलन केले आहे अन्वी न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक श्री गणेश शिंदे यांनी.